मित्रांनो पूर्ण गाडी खोलली आपली. एवढी अशी गाडी खोलली. मागचे ब्रेक वगैरे गेले होते. त्यामुळे मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो सगळ्या घरच्यांनी आता मला पाठवलं गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी. पण सर्व्हिसिंगला आलो. त्यांनी खोलून दिलं आपल्याला 1 2 एक दुसरा एक मिनिट हा खोलून दिला. म्हणजे डिक्की काढून देते ना आता हे. खोलली नाही ना, खोलले त्यांनी कालून खोलीवर पण नाही. फोन लावा, फोन आहे नंबर आहे. गाडी धुणं स्टार्टिंग झाली आपली. आता गाडी एकदम सकाळच्या होऊन जाईल. पहिले सर्व्हिसिंग नाही करत, पहिले गाडी धुतात मग सर्व्हिसिंग होतं. आज कळलं आहे मला. मित्रांनो आता 1:45 झाली. आत्ता गाडी सर्व्हिसिंग करून घरी आलो आणि जवळपास गाडीचा खर्च किती रुपये आला असणार अंदाजे सांगतो. गाडीला जवळपास 1390 रुपये खर्च आले. 1390 रुपये आणि गाडी धुवायची 60 रुपये, म्हणजे जवळपास 1400 पुढं खर्च केला आहे गाडी धुवायचा. गाडी सर्व्हिसिंग करायचं, कारण की 1 वर्ष झालं जवळपास गाडीची आहे ना सर्व्हिसिंग केलीच नव्हती मी. आज वर्षानंतर जवळपास आज सर्व्हिसिंग केली, त्यामुळे एवढा खर्च आला. गाडीचा हॉर्न वगैरे वाजत नव्हता, तो पण नीट केला. एक जवळपास बऱ्याच दिवसांनी आज गाडीचं काम केलं आणि आज सुट्टी घेऊन काम केलं गाडीचं, कारण की रोज आपण गाड्या फिरतो. कसं एखाद्या दिवशी जर गाडीने आपल्याला त्रास दिला तर प्रॉब्लेम नको यायला, त्यामुळे आज गाडीचं सर्व्हिसिंग केली. सगळी ऑइलिंग वगैरे करून घेतली, ब्रेकला वगैरे. गाडीची मेन म्हणजे ब्रेक पण ढिले झाले होते. तुझं धडवलं माझ्या पप्पा मला रोज म्हणायचे, हो गाडीचे रोज आहे ना ब्रेक टाईट करून घे जाता धडकशीन कुठं. आणि वाचलो तेव्हा म्हणलं बा पहिले ब्रेक टाईट म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करून घे म्हणलं. पैसे जाऊ द्या म्हणलं, गाडी सर्व्हिसिंग करणं महत्त्वाचं आहे. तर जेवण वगैरे करू. मी पप्पा गेलेत बाहेर भाजीपाला आणण्यासाठी. एवढं उन्हाचं दुपारी 2 वाजता. मी एकटाच आहे. आंब्याचा रस वगैरे करून गेली, मी स्वयंपाक वगैरे करून गेली. जेवण वगैरे करू आणि झाडांना पाणी द्यायचं आपल्याला. बरं आत्ता मी बोर चालू करायला गेलो होतो. पाईप वगैरे आथरला होता, सगळं झालं होतं, पण स्टार्टर काय चालू झालं नाही. आणि स्टार्टर चालू नाही झालं म्हणून मी ते स्टार्टर पाशी बघायला गेलो होतो. गांधी मात चावली दिसत असेल तुम्हाला, इथं सुजलं आहे त्या साईडला गोल. ते पण लाल कलरची गांधी माशी होती. खंडूचं पण जरा खंडू आजारी आहे आमचा. नुसताच झोपला नुसतं गुळगुळ करतो मला. आत्ता 6:45 झाले आणि आत्ताच मी घरी आलो आहे. झाडांना पाणी वगैरे घेऊन झाडांना पाणी दिलं. मगाशी कोण चाललं झालं ना मोटर कोणती आकडा आला. मित्रांनो आता झाडाला पाणी वगैरे दिले. आत्ताच घरी आलो. 6:45 वाजले. हात पण खराब होतो. तर हात वगैरे धुऊ, पाणी पिऊ, मग हात धुऊ, हात पाय तोंड वगैरे धुऊ. मग आपल्याला ना परत आरतीला जायचं 8 वाजता. आणि एक ठिकाणी आपल्याला बटणं वाढल्याचे. आज नाही, आज म्हटलं यादी काढायची की सगळ्या घरातले ते कस्टमर आहे ना वैतागले, कारण की त्यांच्या घरी झालं असं अँकर पॅन्टाचे बोर्ड टाकले बिल्डरने. आणि ते बोर्ड सगळे एका महिन्यामध्ये जवळपास 5 ते 6 बटणं खराब होते त्या बोर्डवरचे. आणि बोर्डवरचे म्हणजे घरातले सगळे नाही का टोटल. मग कस्टमर असं म्हणलं की अख्खी बोर्डच बदलून टाकू आपण, जेवढे जे बटणं प्लेट आहेत सगळे बदलून टाकू आणि नवीन बटणं घेऊन येऊ नाही का. तर मग आता त्यांच्या घरी जायची आपल्याला थोडीशी नाही का मटेरियलची यादी काढायची, किती बटन लागतील, किती प्लेट लागतील आणि किती कोणते प्लेट लागतील सगळं यादी काढायची. किती म्हणजे आज मित्रांनो असं एवढं काम आहे आपल्याला आज करायचं. चहा केला आहे का? थोडंसं जास्त मग चहा द्या. आणि आज मी खिचडी करणार आहे तांदळाची. मित्रांनो मम्मी खाऊ घालायला चालली खंडूला. आता खंडूचं पोट दुखत आहे सकाळपासून, तर मम्मी आता त्याला खायला घेऊन त्याला खाऊ घालते. बस खात नाही ते, खातं तिच्या मम्मीच्या हातून खातं, माझ्या हातून नाही खात. मला मी जवळ गेलो का भरपूर भरतं मला चावायला बघतं. पुढे मित्रांनो
मोटरमध्ये पाणी जात नाही. मम्मी आता नाहीत आपले प्रयत्न करू राहिली मोटरमध्ये पाणी जाण्यासाठी, हे की नाही. आणि खंडू भाऊ पण इथं प्रयत्नांना ऑब्झर्व करू राहिले. यास काय प्रयत्न नाही, काय विषय काय झालं तिथं पाईप कर चालू आहे कर. निंजा टेक्निक बघा, मम्मीची निंजा टेक्निक. चाललं का तुला काय खरं झालं दिसतंय का? पाईप परफेक्ट झालं कसं काय काढावं. आवाज आला. खंडू पण प्रयत्नात सहभागी, त्याला बक्षीस देऊन टाकू, ठीक आहे. खंडू बक्षीस. मम्मीकडे कसं बघू छोटू बाय. मित्रांनो आम्ही आलो होतो संध्याकाळची जवळपास 3 वाजले. आम्ही आलो ड्रेस घ्यायला, म्हणजे 3 शर्ट घ्यायला. आम्ही किती जण आहे, आम्ही 4-6 जण, 3 शर्ट घ्यायला 6 जण आले. मित्रांनो आपल्या गणेश शेट बोरकर यांनी एक शर्ट ट्राय केला आहे. एकच नंबर, खरंच एकच नंबर दिसून राहिला. नको करू काय, लाजू करायला का पोरी काय नाही सांगितलं. हा लाज तो काय त्याला काय, एकच नंबर खरंच. काय नाही भारी वाटत वाटत नाही भारी शर्ट. काही 2 दिवसांनी त्यालाच घालायचे, त्यामुळे तो आज म्हणणार आहे. मित्रांनो आता 10 वाजून 5 मिनिट झाले जात तिथे. आम्ही रोडने चाललो होतो. आम्हाला एक माझं पिल्लू मेलं दिसलं रोडच्या साईडला. आम्हाला वाटलं पाहिजे जीवन ते. हा गुड नाईट चाल. अरे तुम्ही कुठं आहे तुम्ही? इथं माझर बघा रे. मेलं होतं ते पहिलंच, त्याला आणलं उचलून वर ठेवा, नाही तर काय गाडी गेली ना चिरडून जाईन. ती गाडी गेलं चिरडून जाईन. बरोबर शेट कर रे सहकार्य त्याला. ते पिल्लर उचल सहकार्य कर उचल ना. गाडी इकडे घेत आमचं काय तो पुढं पटपट येऊन लागेल. किती भारी पिल्लू बघ ना. हा ना मेलंय बिचार. उचल ना गावर त्याला तिथे काय एखादं गाडीच गेली ना असं हे होईल रे. कडक झालं कडक झालं. चल मग काय आम्ही येऊ राहिलो. चल आपण बाहेर गेलो होतो मग अशी. आता झालोय बाहेरून. मला सांगते तुझ्या एवढ्या दिवसापासून ती गोष्ट आणणार म्हणा. ती गोष्ट आण तू म्हणजे खट नको बोल. मला काहीच नाही लागत. काय काय बोर्ड चला बस. बोर्ड आणला आणि आपल्या घरातला बोर्ड टाकला होता. तो बऱ्याच दिवसापासून मुहूर्त लागत नव्हता बदलण्यासाठी. आज मी आता उद्या वगैरे ज्या दिवशी मला काम नसेल त्या दिवशी मला बदलून टाकायचं. सांग ना जरा. तेव्हा मी त्याला घरात घेतो. बघितलं कसं कागद आणले, कागद खातो. खंडू इकडे चल. खंडू चल. डॉक्टर ना आता जेवायला बसलो. म्हणजे जवळपास जेवण झाले. जेवण झाले आला आणि खंडू आला आहे आमच्या घरात. त्यामुळे जवळ ठेवला होता कारण की गरमत म्हणून. आणि माझ्या ताटात लाडू होता. लाडूचे वासन त्याला कळलं की ताटात लाडू आहे की रे. लाडू खायला आलाय. असं बघते लाडू पाहिजे का? पाहिजे पाहिजे का? हे हे दर हे जेव रे काय लाडू खायसाठी कडत नाही का म्हणून माझ्यातला अर्धा लाडू टाकला मी त्याला. पार्टनर आहे माझा खंडू आहे. मी खाण्यापिण्यातल्या गोष्टी बिस्किटमध्ये पार्टनर आहे. मी काही खात असलो रसमध्ये पण पार्टनर. रस पण पिल्ला त्याने. भारी वाटला लाडू तुला? भारी वाटला लाडू? आणि शोधू राहिला लाडू. परचीच आठवतोय. आत्ता 12 वाजून 15 मिनटं झाली. आता आमचे सगळे कॉलनीतले लोक एकत्र आले. आणि आम्ही वड्यामध्ये म्हणजे जिथून आमची पाईपलाईन आली वड्यामध्ये तिथं आम्ही चेक करायसाठी गेलो होतो. आम्हाला वाटलं म्हणजे वड्यामध्ये वॉल कोणतरी फिरवलं त्यामुळे पाणी येत नाही. पण प्रॉब्लेम असा होता की पाईपलाईनच सुटली आहे आमची. तर मित्रांनो आता आम्ही तिथे जाऊन आलो. तर 12 वाजून 15 मिनटं झाले.
आता जेवण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.